विरोध नाही, पण हिंदीची सक्ती मात्र आम्ही आमच्या माथी मारू देणार नाही. सक्तीची भाषा कराल तर आम्ही तोडून मोडून टाकू. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गावागावामध्ये त्या जियाची होळी केली. तसंच हे विधेयक अजूनही सरकारला आपण सगळे मिळून सांगतोय, मी तुमच्या वतीने सांगतोय की हे विधेयक आणून तुमच्या राजकीय विरोधकांना नक्षलवादी ठरवण्याचं पाप किंवा स्वप्न बघू नका. हे विधेयक एक तर आणू नका, आणि आणलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या विधेयकाला आम्ही विरोध केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सत्तांध जरूर असाल, पण सत्तांध जसं एखादा हत्ती मदांध झाल्यानंतर त्याच्या डोक्यावर बसलेला तो मानेवर बसलेला माऊस अंकुश मारतो, तसं भले जर भाजप सत्तांध झाला असेल तर त्याच्या डोक्यावरती प्रहार करायला महाराष्ट्रातला अंकुश हा माझा गोरगरीब सगळा मराठमोळा मावळा आहे, तो तयार आहे. याच्या शक्तीची परीक्षा घेण्याचं धाडस करू नका. गुण्या गोविंदाने तुम्ही जे काही बहुमत ज्या कोणत्या मार्गाने मिळवलं असेल ते भोगा, उपभोगा. भ्रष्टाचार करू नका, लोकांना गोरगरिबाने छोडू नका, नाहीतर मग तुमच्या विरोधात जो कोणी आवाज उठवेल, म्हणजे आवाज कोणी उठवायचाच नाही, आवाज उठवला की घाल तुरुंगात, उठवला घाल तुरुंगात. पण असं जर का करायला लागलं तर तुरुंग कमी पडतील, पण आवाज तुम्ही आमचा दाबू शकणार नाही. आणि एक दिवस असाच येईल की जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र, जसं काल हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी माणूस पक्षभेद विसरून एकत्र आला आणि सरकारला गुडघ्यावरती आणलं, तसंच जर का हे विधेयक आणलं तर आजच सांगतो सगळ्या पक्षांनी आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेने एकत्र आणून या सरकारला गुडघ्यावर आपल्याला आणावंच लागेल. आणि त्याच्यासाठी शिवसेनेचं सोबत आहे. आपण एकजुटीने इकडे आलात, ही एकजूट, कारण एकजूट महत्वाची आहे. तोडा फोडा आणि राज्य करा. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी जी काही घोषणा दिली होती, बटेंगे तो कटेंगे, आपल्याला काय वाटलं होतं की हिंदू मुसलमान करताय, पण त्यांनी बटेंगे मध्ये मराठेतर केलं, जातीपाती धर्मामध्ये आपल्याला विखरून टाकलं, आणि आता हे चांगलं सुखाने तिकडे राज्य करताय. ज्या ज्या वेळेला असं वाटतं की आपली जनता विखुरलेली आहे, त्या त्या वेळेला जो सत्ताधारी असतो त्याचा हुकुमशहा होतो. आणि म्हणून आज मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतोय की आजचं हे आंदोलन किंवा धरणं हे केवळ आणि केवळ या एका प्रसंगापुरतं मर्यादित ठेवू नका. उद्या त्यांनी जर का विधेयक आणलं तर विधेयकामध्ये मी माझे सगळे आमदार दोन्ही पक्ष, दोन्ही सभागृहाचे आणले. भास्करराव आहेत तिकडे, आदित्य आहे, अनिल आहेत, राखीताई, सगळे बसलेले आहेत. माझे विधानसभेतले आमदार इकडे आहेत. सगळे मिळून प्राणपणाने विरोध करतील, पण 5वी बहुमताच्या आधाराने जर का त्यांनी मंजूर केलं तर मग मात्र आपल्याला खांद्याला खांदा लावून रस्त्यावरती यावं लागेल, रस्त्यावरती लढावी लागेल. आणि त्याची तयारी ही आजपासून तुम्ही सुरू करा. जिंकेपर्यंत थांबायचं नाही, तोपर्यंत आम्ही तुटणार नाही, फुटणार नाही, आणि हे विधेयक मंजूर होऊ देणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आझाद मैदानातून उद्धव ठाकरे यांना आपण थेट ऐकत होतो. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 रद्द करावं ही मागणी त्यांनी केलेली आहे. तर भ्रष्टाचार करू नका, गोरगरिबांना छळू नका, आणि आवाज दाबण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्या विरोधात आम्ही लढू. मराठी माणूस पक्षभेद विसरून कार एकत्र आले. एकजूट महत्त्वाची आहे. फोडाफोडीच्या राजकारणामध्ये एकत्रीकरणाचं महत्त्व काय उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तर महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 रद्द करा अशी मागणी केली आहे. तर आझाद मैदानामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे पक्षाचे काही महत्त्वाचे नेते आलेले आहेत. विधेयक आणून विरोधकांना नक्षलवादी ठरवू नये, जनसुराज्य विधेयकावरून उद्धव ठाकरे यांनी हा इशारा दिला आहे.